लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 19 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागामध्ये अचानक आपल्याला असं वाटेल की वा वा सगळं काही सॉर्ट आउट झालंय, पण एकदम धक्काच मारलाय त्यांनी. काय काय झालंय ना ते बघत राहा. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलं, जरा शेवटचं वाक्य ऐकवलं नंदिनीचं शनिवारच्या एपिसोड मधलं, की काव्या मी तुझी बहीण आहे आणि बहिणीच्या अधिकाराने मी तुला धडा शिकवेल. मग काव्या म्हणते काय करशील. मग नंदिनी तिचा हात ओढते आणि तिला वसुआत्या समोर नेत म्हणते माफी माग वसुआत्याची. काव्या माफी माग. आता ते मिथून काका म्हणत असतात नंदिनी जाऊ दे ग, कशाला विषय वाढवते, दे ना सोडून. पण नंदिनी म्हणते नाही काका अजिबात नाही. पण काय ग काव्या तुला काय वाटतं, अख्खं घर तुझ्याच भोवती फिरतं का. पार्थ हिच्या पुढे पुढे करतात तरी ही वाटेल तसं वागते. अजिबात नाही काव्या. नंदिनीच्या अंगातच आलेलं असतं बरं का. नंदिनी म्हणते जाऊ दे म्हणून तुझ्या पुष्कळ गोष्टी सहन केलेल्या आहे घरच्यांनी, आता तुला पण नमतं घ्यावंच लागेल काव्या. आता काव्या जरा तिच्याकडे दुर्लक्ष करते, ऐकून न ऐकल्यासारखं करते. आता लहान्या बहिणीमध्ये आणि मोठ्या बहिणीमध्ये हे चालूच असतं. आता काव्या तिच्याकडे बघतच नाही. नंदिनी म्हणते चल पटकन म्हण सॉरी वसुआत्याला. पण काव्या काही सॉरी म्हणे ना, इकडे तिकडे बघून घेते. पण आता वसुआत्या ड्रामा करतात आणि म्हणतात जाऊ दे ना नंदिनी, कशाला काव्याला सॉरी म्हणायला लावते, कशाला उगाच अगं देखलं देवा दंडवत. म्हणजे बघ ना तू म्हणतेस म्हणून ती माफी मागेल ना. जाऊ दे बाई, झालं ते झालं, कशाला तमाशा वाढवताय. आता मंजू आत्यांना आनंद होतोय त्या दोघी बहिणीमध्ये म्हणजे भांडणं लागले म्हणून. वसुआत्या असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते नाही नाही आत्या, अहो हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आता रम्याची चूक होती त्या दिवशी तर तिने कशी माफी मागितली पटकन सगळ्यांची. आज काव्याची चूक आहे तर आज ती माफी मागणार. काव्या तुमची माफी नक्की मागणार. आता काव्याने तिच्या बहिणीचा शब्द आणि मान दोन्हीही ठेवलेत आणि तिने पटकन माफी मागितलीये मग वसुआत्याला. पण आधी वसुआत्याची माफी माग असं नंदिनी तीनदा म्हणते तिला. मग ती ऐकते फायनली बहिणीचं आणि म्हणते सॉरी वसुआत्या, चुकलं माझं. पण काय ते म्युझिक वाजवलंय बाबा तिथे विचारू नका. आता काव्या हातबीत जोडते, वसुआत्याची माफी मागते. मग लगेच वसुआत्या म्हणतात जाऊ दे बेटा काव्या, राहू दे बरं, कशाला माफी मागते. म्हणजे एकीकडे हसतात बरं का मनातल्या मनात, कसं मी हिला माफी मागायला लावलं, कशी मजा घेतली दोघी बहिणींची. आणि दुसरीकडनं म्हणजे अंदर से एक ऊपर से एक बाकी सब भयंकर असं वसुआत्याचं काहीतरी आहे. तर असो, आता काव्या माफी मागायला लागते तेव्हा वसुआत्या म्हणतात जाऊ दे ग काव्या, असं तुझं केविलवाणं तोंड नाही बघवलं जात ग मला. अगं तू माझी माफी मागते ना तर असं वाटलं मला माझी रम्याच माफी मागते. आता हे सगळं नंदिनीच्या लक्षात आलं बरं का, यांचा टॉन्ट काय येते. पण आता बिचाऱ्या काय आहे परिस्थितीच्या माऱ्या आहेत, म्हणजे त्यांना आता सध्या पर्याय नाहीये ना, कारण शेवटी त्या आते सासूबाई आहेत, माफी तर मागावीच लागेल. वसुआत्या म्हणतात जाऊ दे ग बाई, नाही रागवले मी तुझ्यावर, जाऊ दे, दे सोडून. किती कशा सॉलिड आहेत ना वसुआत्या. म्हणजे एकीकडून असं दाखवलं की माफही केलं आणि दुसरीकडे बदला पूर्ण झाला असंही दाखवलं. असो, आता काव्या म्हणते झालं का तुझं समाधान ताई, आता मला माझ्या रूम मध्ये जाऊ दे, भरपूर झालेलं आहे आजच्या दिवसात काही काही. आता असं ती बोलते तेव्हा नंदिनी तिचा हात धरते आणि म्हणते काव्या थांब जरा, आता तू जशी वसुआत्याची माफी मागितली ना तर तशी आता पार्थची सुद्धा माफी माग. आता त्या काव्याला लगली राग येतो बरं का पार्थची माफी माग म्हटल्यावर. काव्या म्हणते नाही मी नाही माफी मागणार पार्थची. नंदिनी म्हणते का नाही मागणार, आज सगळ्यांसमोर तू खूप रूडली वागली आहेस पार्थ सोबत आणि नेहमीच रूढ वागतेस. ते काही नाही काव्या, आत्ताच्या आता तू पार्थची माफी मागायची आणि मागायचीच. आता मात्र काव्या चिडते बरं का, जीवा नंदिनीकडे बघतच राहतो. आता काव्या चिडून म्हणते ताई आता तू अति करतेस. आता त्या मानिनी ताईंना आणि त्यांच्या नवऱ्याला टेन्शन आलं ना, अरे देवा काय तमाशे आपल्या घरात. मग आता पार्थ मध्ये पडत म्हणतो नंदिनी जरा थांबाल का, राहू द्या, सोडून द्या आता हा विषय. नंदिनी म्हणते नाही पार्थ, तुम्ही प्रत्येक वेळेला न तिची बाजू घेता त्यामुळे तिला जास्ती झालंय. आता पार्थ तुम्ही बाजू घेताय त्यामुळे तिला आता असं वागायची सवय लागत चालली आणि तिची ही सवय ना आता मला मोडून काढायची आहे पार्थ. आता पार्थला टेन्शनच आलं, अरे देवा आता काय तमाशा आहे. आता जीवा पण म्हणतो जाऊ दे ना अगं, कशाला उगं तमाशा करताय, संपवा ना विषय. नंदिनी म्हणते नाही जीवा, जशी काव्या आज पार्थशी वागते ना तसं जर मी तुमच्याशी वागले तर तुम्हाला चालणार आहे का. मानिनी ताई नंदिनीकडे बघतच राहतात, बापरे हिचं वेगळंच रूप बघायला मिळतंय. काव्या पण रागाने बघते आता तिच्या ताईकडे. आता नंदिनी म्हणते काही नाही, ते काही नाही, तिची चूक आहे आणि तिला सुधारू द्या.
पार्थशी अशा पद्धतीने वागण्याचा बोलण्याचा तुला हक्क नाहीये काव्या. आता काव्याला येतो तिच्या ताईचा राग. काव्या म्हणते, हे बघ ताई, वडीलधाऱ्या आहेत त्या आत्या म्हणून तू मला त्यांची माफी मागायला लावली. मी मागितली ना माफी, पण काही झालं तरी मी पार्थची माफी मागणार नाहीये, कारण पार्थची चूक आहे, त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे. आता नंदिनीला येतो राग, अरे अशी काय बोलते ही. मग आता पार्थ मध्येच म्हणतो, मी काय चूक केली. मजा आली हो प्रेक्षकांना भांडणं पाहताना. काव्या पार्थवरच बरसते आणि म्हणते, पार्थ तुम्ही स्वतःला मित्र समजता ना माझे, हे सगळं जे काही घरी होणार आहे ते तुम्हाला मला सांगता नाही आलं का आधी. तुम्ही जर आधी सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं ना, पण नाही, आता चूक तुमचीच आहे आणि तुम्हीच माझी माफी मागा. आता काव्या अशी उद्धटसारखी बोलायला लागते तेव्हा त्या पार्थलाही ऑकवर्ड होतं आणि मग नंदिनी म्हणते, काव्या उगाचच बोलू नकोस पार्थला, तू माफी माग. शेवटी ते तिचे सासरे म्हणतात, जाऊ दे नंदिनी, दे सोडून बाई. मानिन त्या म्हणतात, हो बाई जाऊ दे, आता नका तमाशा करू. मग लगेच नंदिनी म्हणते, बघ काव्या, फक्त तुला माफी मागायला लागू नये म्हणून सगळे धडपड करताय, बघ जरा बघ. काव्या आता नंदिनीवर ओरडत म्हणते, तू का जज बनतेस ताई या सगळ्यामध्ये. त्यावर नंदिनी म्हणते, अगं काव्या, कारण नवऱ्याशी असं वागत नसतात, असं बोलत नसतात नवऱ्याशी. अगं तू पार्थशी जसं बोलते, जसं वागते, हे असं आवडलेलं नाहीये आम्हाला तुझं वागणं. मग काव्या त्या नंदिनीवर ओरडून म्हणते आणि सगळ्यांवरच ओरडते, कोणाला काही वाटायची आणि सांगायची काही गरज नाहीये. पार्थ माझा नवरा आहे आणि आम्ही आमचं दोघं नवरा बायको काय बघायचं ते बघून घेऊ. आता ही अगदी सगळ्यांसमोर त्याला नवरा एक्सेप्ट करते तेव्हा लगे धडाम लागली ते मालिकेचं टायटल सॉन्ग वाजवतात. लागली त्या ओसवात्या आश्चर्याने बघतात, नंदिनी आश्चर्याने बघते, सासू सासरे आश्चर्याने बघतात. म्हणजे आता बघा प्रेक्षकांनो, इतक्या वेळ जो तमाशा चालला ना तो लगली काही सेकंदात मिटून गेला बरं का. मला तर बाई नवलच वाटलं. आता लगे पार्थ हसायला लागतो, म्हणजे इतक्या ही उद्धट सारखी बोलत होती, तमाशा चालला तर ते गेलं बरं कुठल्या कुठे. आता जीवाला तर सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे बिचाऱ्याला. काव्याच्या लक्षात येतं की अरे देवा, आपण असं काय बोललो. मग नंदिनी आता काव्याला मिठी मारते. पार्थला फार छान वाटतं. नंदिनी म्हणते, काव्या खरंच आत्ता तू जे काही बोललीस ना ते ऐकून आता छान वाटतंय, म्हणजे त्यानंतर आता मी काहीच बोलणार नाही बरं का. म्हणजे प्रेक्षकांनो, नंदिनीने आतापर्यंत नाटक केलं असं तिने भासवलं, पण मला बिलकुल असं वाटलं नाही बरं का की तिने नाटक केलंय. म्हणजे हे आपसुकच काव्याच्या तोंडून निघालंय, त्यामुळे घरच्यांनाच चांगलं वाटलंय. आता नंदिनी म्हणते, मी आता बाई तुझ्यामध्ये काही बोलणार नाही आणि काही करणारही नाही. शेवटी पार्थ ना तू तुझा नवरा मानलंसच. बघ काव्या, तुझ्या मनातलं ओठांवर आलंच ना. आता मानिन ते हसायला लागतात, ते सासरे हसायला लागतात आणि पार्थला तर एवढा आनंद झालाय की विचारू नका. आता नंदिनी म्हणते, हो बरोबर बोललीस ग काव्या तू. अगं तुम्हा दोघं नवरा बायकोचा प्रश्न आहे बाई, तुमचं तुम्ही बघून घ्या. काही झालं ना प्रेक्षकांनो, यांना काही आपलं हे न ते करून ते लग्न एक्सेप्ट करायला लावणार आहे नंदिनी काव्याला. तर आता सगळेच जण म्हणजे, आणि नंदिनी म्हणते, काव्या आता मी काही बाई तुझ्यामध्ये बोलणार नाही बरं का, पण स्वात्यांना त्रास झाला ना. मग हे पार्थचे बाबा म्हणतात, चला जे झालं ते चांगलं झालं. मग नंदिनी म्हणते, चला जेवायचं का आता. मग पार्थचे बाबा म्हणतात, चला बाबा चला, आता भूक लागली आहे. आणि पार्थला पण घेऊन जातात सगळे जेवायला. आता राहतात तिथे जीवा आणि काव्या. आता जीवा लगे टॉन्ट मारायला लागतो काव्याला. काही झालं की जीवा काव्याला टॉर्चर करतो, असं नाही वाटत का कधी कधी प्रेक्षकांनो. मी आपलं सहज सांगितलं बरं का, मनात आलं म्हणून. काव्या आता केविलवाणे बघायला लागते जीवाकडे, तेव्हा जीवा तिला दिवसात म्हणतो, हॅपी 1 month ॲनिव्हर्सरी मिसेस काव्या पार्थ देशमुख. आणि तिचं नाक लाल लाल होतं आणि ती रडायला लागते. जीवा तिच्याकडे बघतो, ती तिच्याकडे बघते, पण आता हिने कबूल केलं त्याला नवरा म्हणून, त्यामुळे जीवाला फार त्रास झालेला आहे. आता तो त्याच्या खोलीत जाऊन तनफन करायला लागतो आणि सगळा राग नंदिनीवर काढतो. आणि ही पण त्या पार्थवर बरसते. म्हणजे आता आपल्याला असं वाटलं की नाही सगळं छान झालंय, असं मस्त झालं गड्या, काव्याने कबूल केलं पार्थला नवरा म्हणून. एवढं खेचतायत ते, बाप रे बाप विचारू नका. आता ही बिचारी नंदिनी अगदी खुश होऊन त्या जीवाशी चांगलं वागायला जाते, बोलायला जाते. पण जीवाच्या डोक्यात मात्र काव्याने पार्थला कसं नवरा म्हणून कबूल केलं ते चालू असतं विचार. आणि तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते, जीवा हे घेतं का दूध. आता ती इकडनं जात असते तर तो इकडनं जात असतो, म्हणजे डायरेक्शन चेंज करत असते नंदिनी, आणि तो जीवा इकडे तिकडे करत असतो. म्हणजे त्याला तिला बघायचंच नाहीये थोडक्यात. नंदिनी त्याच्या मागे मागे करत म्हणत असते, असं काय करता जीवा, तुम्ही जेवले पण नाही, खाली सगळे वाट बघत होते तुमची. आणि काय हो, आणि 80 मी बोलले पाणीपुरी विषयी, आम्ही पाणीपुरी खाल्ली तर मला म्हणाल्या, तिखट जाळ खाल्लंस का बाई, आता जीवाला ऍसिडिटी झाली असेल, तुम्ही मला सांगितलं का नाही जीवा. काय हो हे, तुम्हाला त्रास होतो ना तिखटाचा, मग का नाही बोललात मला.
मी नसती खाऊ दिली तुम्हाला पाणीपुरी. आता ही कॅज्युअली बोलत असते बरं का त्याच्याशी, आणि हा एवढा जोरात वसकतो नंदिनीवर, ती घाबरते ना. नंदिनी त्याला म्हणत असते, बाबांनी चॉकलेट आईस्क्रीमचा पॅक आणला, तुम्ही आला नाहीत खाली, आम्ही जेवलो, तुम्ही नाही खाल्लं, निदान दूध तरी घ्या. आता जीवा तिला आधी नको म्हणतो बरं का. मग नंदिनी पुन्हा मागे मागे जात म्हणते, काय नकोय, रोज सिरप घालू का, म्हणजे रोज मिल्कशेक प्यायला सारखं वाटेल तुम्हाला. अहो काही झालं तरी उपाशी पोटी झोपू नका, त्याने त्रास होईल. आता लगेच जीवा ओरडतो नंदिनीवर आणि म्हणतो, त्याने त्रास होईल का, त्याने, अगं तुझ्यामुळे त्रास होतोय नंदिनी मला. ती नंदिनी घाबरते आणि म्हणते, मी काय केलं. जीवा म्हणतो, मग कोणी केलं, तूच घाट घातलास ना हा सगळा, काय गरज होती ग तुला लोकांना जमवायची, सरप्राईज प्लॅन करायची, काय तर म्हणे 1 मंथ अॅनिव्हर्सरी, काय गरज होती ग तुला नंदिनी हा घाट घालायची. त्यावर नंदिनी घाबरते आणि म्हणते, नाही हो नाही, अहो मी काही केलं नाही, अहो मी उलट म्हणत होते की काही गरज नाही सेलिब्रेशनची, पण आई आणि वसू आत्यांना करायचं होतं हे सगळं. आता जीवा म्हणतो, आणि तू हो म्हणालीस ना, हो ना, काय गरज होती ग नंदिनी तुला हे सगळं करायची. अगं निदान तुला माहित होतं ग, पण तुला मला सांगावंसं पण वाटलं नाही ना एकदा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला पार दादाला सांगावंसं वाटलं, मला नाही सांगावंसं वाटलं ना. का तर तुला माहित होतं की मी या सगळ्याला हो म्हणणार नाही म्हणून. का केलंस नंदिनी असं हे सगळं, तुला काय वाटलं की हे सगळं केल्याने गोष्टी नॉर्मल होतील. मग नंदिनी अजून जोरात ओरडत म्हणते, मग काय करू जीवा ज्याने गोष्टी नॉर्मल होतील. अहो असं काय करू मी जेणेकरून तुमचा त्रास कमी होईल. म्हणजे बिचारी नंदिनी, तिचा दोषच नाहीये तरी पण तिला एवढं सगळं सहन करावं लागतंय. आता नंदिनी खूप वैतागते आणि रडूनच म्हणते, काय करू मी, सांगा ना काय करू जेणेकरून माझी बहीण पूर्वीसारखी हसायला लागेल आणि तुम्ही सुद्धा माझ्याशी नॉर्मल बोलायला लागाल. नंदिनी म्हणते, मला कळत नाहीये तुम्ही आणि काव्यानी एवढं जिव्हारी काय लावून घेतलंय आणि कशासाठी. अहो जखम भरायला थोडा वेळ लागतो मला कळतंय, पण तुम्हाला जखम भरूच द्यायची नाहीये. का करताय असं जीवा, मी तुम्हाला मदत करते ना जीवा, मग का तुम्ही माझा हात अडवताय. अहो आत्ता इथे रूम मध्ये चिडचिड करताय, मग खाली माझा हात धरून का केक कापलात, मग अचानक तुम्हाला काय झालं जीवा. आता जीवाकडे या गोष्टीचं उत्तरच नाहीये नंदिनी जे विचारते ते, आणि तो भांबावून जातो. आणि इकडे बघा पाडची बिचाराची काही वेगळी अवस्था नाहीये. आता या नंदिनीची चूक नाहीये आणि पाडची चूक नाहीये. ऍक्च्युली या दोघांचं अरेंज मॅरेज होतं, त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी पटकन एक्सेप्ट केल्या. पण आता काव्याचं आणि या जीवाचं भानगड हे यांना माहितीच नाही ना. आता या काव्याला पण त्रास होतोय जे काही झालं आत्ता मगाशी, त्यामुळे पार्थ दरवाजा वाजवत असतो आणि म्हणत असतो, अहो दार उघडा काव्या. पण ही काही दार उघडत नाही बाबा, आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते आतून आणि स्वतःच्याच मनाशी ओरडत असते. कारण ती एकदम बोलून जाते ना की पार्थ माझा नवरा आहे, आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. तिला ते आवडलेलं नाहीये ती जे बोलली आहे ते, आणि ती पार्थ दरवाजा वाजवत असताना म्हणत असते, तुम्ही नाही आहात माझा नवरा. आता त्या पार्थला आधी तर काही ऐकू येत नाही, तो पुन्हा दार वाजवतो, म्हणतो, हॅलो काव्या, अहो काय झालं तुम्हाला, अहो काय झालं, दार उघडा ना. मग ती पुन्हा मोठ्याने ओरडते, सांगितलं ना एकदा तुम्ही माझा नवरा नाहीये. मग शेवटी पार्थ केविलवाणा म्हणतो, अहो मी नवरा नसेल तुमचा, पण मित्र म्हणून तरी ऐका ना, दार उघडा ना. आता ही काव्या आतून आरडाओरडा करते आणि म्हणते, सांगितलं ना एकदा, कोणी नाही आहात तुम्ही माझे. त्या दाराजवळ जाऊन बोलते ती आणि म्हणते, तुम्ही माझे मित्र नाही, नवरा नाही, कोणीच नाही आहात तुम्ही. मी जे काही बोलले ना ते ओघाओघात बोलले. तुम्ही ना माझ्याकडनं जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका पार्थ, जा तुम्ही इथून. अरे यार त्याचा काय दोष आहे, त्याला झोपू तर दे म्हणा बाई. असो आता काव्या म्हणते, मला तसं म्हणायचं नव्हतं, माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता, मी तुम्हाला माझा नवरा मानत नाही. आता त्या पार्थला बिचारायला पुन्हा टेन्शन आलं, अरे आता मग अशी बरी होती ना, आता काय आलं हिला. तरी बिचारा तो शांतपणे म्हणतो, बरं काव्या आपण नाही लक्षात ठेवूया, विसरून जाऊया तो प्रसंग, जाऊ द्या ना सोडून. आता काव्या म्हणते, नाही विसरता येते मला तो प्रसंग, माझ्या डोक्यात बसलाय तो प्रसंग. आता मला राग येतोय स्वतःचा, चिडचिड होते माझी, मला असं वाटतंय मी स्वतःच्या 2 मुस्कटात मारून घेऊ की काय, असं ती पार्थला बोलते बरं का. म्हणजे एवढं काय बोलली ही, असं झालं ना पार्थला. आता पार्थ म्हणतो, माझ्या डोक्यात गेलंय पार्थ, आता तुम्ही ना मला डिवोर्स द्या आणि मोकळं करून टाका. आता ती असं बोलल्यानंतर पार्थला एकदम लागतं ना जोरात. बिचारा शांत आहे, संयमी आहे, त्या गोष्टीचा जास्ती फायदा घेते काव्या, आता असं वाटायला लागलंय मला. बरं पुन्हा ओरडते काव्या आणि म्हणते, ऐकताय ना तुम्ही पार्थ, मला डिवोर्स द्या आणि मोकळं करा, मला मोकळं करा, असं मोठ्या मोठ्याने ओरडत असते. आणि इथे नंतर ना ते गाणं ऐकवलंय त्यांनी, कायमी बोलून गेलो श्वास माझा थांबला. ते गाणं फारच सुंदर आहे प्रेक्षकांनो, सॅड सॉन्ग आहे पण एवढं ऐकावं असं वाटतं ना, त्याचे बोलच खूप सुरेख आहेत. तर असो, या मालिकेचं ते फेवरेट गाणं आहे. आणि पार्थ अशा सिच्युएशन मध्ये बिचारा तिथे बसून गेला की देवा माझी काय चूक आहे, मी लग्नच केलं नसतं तर बरं झालं
झालं असतं, म्हणजे हे मी माझ्या मनाने सांगते असं कदाचित बिचारायला वाटत असावं. आणि मुळात ना कुठेतरी मराठीमध्ये ही स्टोरी पचत नाहीये, कुठेतरी खटकते प्रेक्षकांना. एक एज्युकेटेड मुलगी असं बळजबरी लग्न नाही ना स्वीकारू शकत. पण असो, एक असं वाटतं की हे संस्कारी मुलं आहेत, त्यामुळे त्यांना घरच्यांची बदनामी होऊ द्यायची नाही, म्हणून एकमेकांना घटस्फोट द्यायचा नाहीये, म्हणून हे लग्न पुढे धकवतायत. तर कोण? पार्थ आणि ही नंदिनी. ते बिचारे मॅच्युअर्ड असल्यामुळे त्यांना वाटतं की हे लग्न आपण निभावून घेऊ, पण असं होत नाहीये. कधी होईल त्याची आता आपल्याला वाट बघायची आहे. तर बघा, परिस्थिती सुरेख दाखवली त्यांनी. इकडे पार्थची जी परिस्थिती आहे तीच एक्झॅक्टली नंदिनीची परिस्थिती आहे. या दोघांना कळतच नाही की आपलं कुठे चुकतंय. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा तुमचा नेमका त्रास काय हो? आनंद निवासमध्ये मी खूप जोडपी पाहिली आहे. कोणाला पैशाचा त्रास असतो, कोणाला प्रॉब्लेम्स भरपूर असतात. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात आजारपण असतं, कोणाकोणाला सपोर्ट नसतो आई वडिलांचा. अशी भरपूर जोडपी असतात. आपल्या दोघांच्या बाबतीत तर असे काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. आपल्या दोघांमध्ये एकच प्रॉब्लेम आहे जीवा, आपल्या दोघांमध्ये ना संवादच नाही राहिलेला. एवढी नाती मी जवळून पाहिली आहे जीवा. मला एक गोष्ट कळते यावरून की नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं ना तर चालतं, पण संवाद असायलाच हवा, आदर असायलाच हवा एकमेकांबद्दल. आपल्या दोघांमध्ये ना आदर आहे ना संवाद आहे. मी सतत काळजी घेते की माझ्याकडनं तुमचा अपमान होणार नाही. सतत मी विचार करते की तुमचा रिस्पेक्ट मी ठेवावा. माझ्याकडनं मी चूक होऊ देत नाही जीवा. आणि हीच साधी गोष्ट मी तुमच्याकडनं एक्सपेक्ट नाही करू शकत का? मला कळतंय, मला माहिती आहे की मी बडबडी आहे, अतिउत्साही आहे, जरा वेडी वाटत असेल मी तुम्हाला, पण माझ्या अतिउत्साहामागे, माझ्या बडबडीच्या मागे तुमच्याशी संवाद साधण्याची माझी प्रामाणिक धडपड आहे. तुम्हाला हे का कळत नाहीये जीवा? जीवा, मला सतत जाणवत असतं आपल्या दोघांमध्ये एक दरी आहे. मी दरवेळेला हिम्मत करून 4 पावलं पुढे येते तर तुम्ही 4 पावलं मागे जाता जीवा. कसं संपणार आहे आपल्या दोघांमधले हे अंतर? ही दरी आहे तशीच आहे अजून जीवा. अहो मला ना जीवा आता मी बायको म्हणून लुजर वाटायला लागले. नंदिनी असं बोलते तेव्हा जीवाला वाईट वाटतं. नंदिनी म्हणते, रोज रोज प्रयत्न करते मी जीवा. मला असं वाटतं की चला आज मी जीवाला खुश करेल, उद्या तरी करेल, अरे आज तरी मी त्यांचं दुःख कमी करेल, पण नाही, प्रत्येक वेळेला मी प्रयत्न केले तरी तुम्ही कधीच खुश होत नाही जीवा. खरंच मी बायको म्हणून लुजर आहे ना जीवा. मी माझ्या नवऱ्याला कधीच खुश करू शकत नाही का हो? आता खूप कसं तरी होतं नंदिनीला, ती रडत असते. नंदिनी म्हणते, आज आपल्या लग्नाला 1 महिना झालाय जीवा. या 1 महिन्यामध्ये मी खूप पुढे निघून आले जीवा. जे काही माझ्या हातातून निसटलं होतं ते मी विसरली आहे, आणि जे माझ्या हाती आलंय ना ते मी सत्यनारायणाच्या प्रसादासारखं गोड मांडतीये जीवा. पण तुम्ही मात्र हे स्वीकारतच नाही आहात. तुम्ही तिथेच आहात जिथे 1 महिना आधी होतात. ती आता लग्नाचा फोटो दाखवते आणि म्हणते, बघा जीवा या फोटोत बघा हो, या फोटोमध्ये आपण हसत नाही आहोत, पण मी या 1 महिन्यामध्ये हसायला शिकलीये, शिकायचा प्रयत्न करतेय फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जीवा. पण तुम्ही या फोटोत जसे आहात ना तसेच आत्ता देखील तुम्ही माझ्या समोर उभे आहात जीवा. तुम्ही जर कायम असेच असणार असाल आणि बायको म्हणून मी या लग्नामध्ये फेलच होणार असेल तर काय अर्थ आहे आपल्या या लग्नाला? मला सांगून टाका जीवा. तुम्ही मला मोकळं करून टाका, आता देऊन टाका मला घटस्फोट. असं म्हणून ती आता मागे वळते. आता जीवाला खूप त्रास होतो. आता नंदिनी म्हणते, तुम्ही घटस्फोट देऊन टाका मला, म्हणजे तुम्हाला मला सहन करायची गरज नाही आणि माझ्यासोबत राहण्याची गरज नाही. नंदिनी आता तो फोटो जागेवर ठेवते आणि निघून जाते. जीवाच्या खूप जिवारी लागलाय आता. एकीकडे पार्थच्या जिवारी लागलाय आणि एकीकडे या नंदिनीच्या जिवारी लागलाय. शेवटी आता पार्थ त्या काव्याशी संवाद साधतो तिथे खाली बसून. पार्थ खूप छान बोलतो बरं का काव्याशी. तो म्हणतो की काय आहे ना काव्या, लग्न मोडणं खूप सोपं असतं हो, आणि लग्न निभवायला जिगर लागतं, जिगर, आणि मला दुसराच पर्याय निवडायचा आहे. आता काव्या म्हणते, मला पहिलाच पर्याय सोपा वाटतो पार्थ. आता हे दाराच्या आडून बोलतायत बरं का, म्हणजे दार लावलेले आणि त्यांना ऐकू येते एकमेकांचं सगळं स्पष्ट. असो, आता काव्या म्हणते मला दुसराच पर्याय निवडायचा आहे, आणि असं ती बोलते आणि इथे एपिसोड संपवतात. आता खूप दिवसानंतर रम्याची एंट्री दाखवली आहे पुढच्या भागामध्ये. तर पुढचा प्रोमो बघा काय दाखवलाय. रम्या वसू त्याला सांगत असते की नंदिनीला माझी पुढची चाल माहित नाहीये. आता ससा कासवाशी मैत्री करणार आहे, म्हणजे ही आता काव्याशी मैत्री करणार आहे रम्या. असो, आता नंदिनी आणि पार्थ एकमेकांशी बोलतात तिथे जेवणाच्या टेबलवर, आणि दोघं सोबतच बोलतात. एक सांगू, त्यांना एकमेकांना शेअर करायचं असतं आज जे काही झालं ते. आणि मग नंदिनी म्हणते, मी सांगितलंय जीवाला की तुम्ही मला घटस्फोट देऊन टाका. पण आता ती पार्थ म्हणतो, असं नका करू नंदिनी, काही
काही झालं तरी तुम्ही मागे नका हटू, जीवाला तुम्ही मनवू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर पार्थ नंदिनीला एनकरेज करत असतो, जीवाला कसंही वागू द्या, कसंही बोलू द्या, पण तुम्ही हे लग्न निभवा, असं लगेच सोडून जाऊ नका त्याला. आणि इकडे म्हणजे कदाचित त्याला वाटत असावं की नंदिनी सारखी लाईफ पार्टनर जीवाला कुठे मिळणार आहे, कारण या दोघांना माहितीच नाही ना या दोघांचं प्रेम प्रकरण आहे, म्हणून हे सगळे तमाशे आहेत. तर असो, आता रम्या या काव्याला म्हणते, बाई जे झालं ते चुकीचं झालं, पण तुझ्या बहिणीने तुझ्यावर असा हात नसता उगारायचा, ही तिला उगाचच भडकवायचं. पण असं वाटत नाही प्रेक्षकांनो की काव्या रम्याच्या बोलण्यामध्ये येईल वगैरे, पण तुम्हाला काय वाटतं, जीवा नंदिनीला घटस्फोट द्यायला तयार होईल का? आणि काव्या सुद्धा पार्थला, मला नाही वाटत प्रेक्षकांना असं काही होईल, कारण काही झालं तरी त्यांना हे लग्न निभवायचंच आहे आणि ते तसं दाखवणार आहे, फक्त आता कसं दाखवतात त्यावर डिपेंड आहे. आणि त्यामुळेच मालिका इंटरेस्टिंग होत चालली आहे. तर असा होता बाबा आजचा भाग. काही चुकलं माकलं असेल तर माफ करा. आणि कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करत राहा, कारण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग आणि खरेखुरे रिव्ह्यू तुम्हाला आपल्याच चॅनलवर मिळतील. तर भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.